Uh, Good morning, all of Uh, you. Good Uh, morning, all of in today's lecture, in we today's will lecture. study that is Study transistor that is biasing. transistor So, in biasing. last lecture, So, that in last we lecture have studied that the we have transistor studied the biasing transistor concept. biasing Transistor concept. biasing So, is what? transistor That is apply that is external apply signal to external a signal. circuit by using a source or a power that is called as a transistor biasing. So in transistor biasing, that is we study first of all, that is transistor biasing means what, की आपण काय करणार आहे, ट्रान्झिस्टर बायसिंग मध्ये सिग्नल जो आहे तो काय करतो, सीई कॉन्फिगरेशन मध्ये स्टडी करतो. तर सीई कॉन्फिगरेशन मीन्स व्हॉट, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. सो फर्स्ट की आपल्याला बीजेटी कंपोनंट जो आहे तो माहिती असला पाहिजे. सो बीजेटी मीन्स व्हॉट, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. सो बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर दॅट इज नथिंग बट बीजेटी. सो बीजेटी काय, 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. दॅट इज 3 टर्मिनल जे आहे इमिटर, कलेक्टर अँड बेस. 3 टर्मिनल जे आहे बीजेटीला आहे. तर एसी इनपुट सिग्नल आपण काय करणार आहे, बेस टर्मिनलच्या अक्रॉस काय करतो, एसी इनपुट सिग्नल पास करतो. देन कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉस काय करतो, तर कलेक्टरच्या अक्रॉस आउटपुट जो आहे, आउटपुट सिग्नल मेजर करतो. दॅट इज वी प्रोव्हाइड डीसी सिग्नल अक्रॉस दिस कलेक्टर टर्मिनल. तर इथं या डायग्राम मध्ये कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉस काय केलेलं आहे, डीसी सप्लाय जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. देन अक्रॉस कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू इमिटर वी विल मेजर एम्प्लिफाईड आउटपुट. सो बीजेटी इज वी कॅन यूज ॲज अ ऍप्लिकेशन सांगितले की बीजेटी काय तुम्ही, तर बीजेटी कंपोनंट जो आहे ॲज अ स्विच म्हणून सर्किटमध्ये यूज करता, किंवा बीजेटी जो आहे ॲज अ एम्प्लिफायर म्हणून काय करता तुम्ही सर्किटमध्ये यूज करता. देन याच्यामध्ये की एम्प्लिफायर ऍप्लिकेशन जे आहे ते सांगितलेलं की एम्प्लिफायर ऍप्लिकेशन मीन्स व्हॉट, दॅट इज की व्होल्टेज ॲम्प्लिफायर आणि करंट ॲम्प्लिफायर ॲप्लिकेशन मध्ये आपण काय करतो, बीजेटी जो आहे तो ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून यूज करतो. दॅट वी यूज ॲम्प्लिफायर इन ऍक्टिव्ह रिजन. तर ऍक्टिव्ह रिजन मध्ये आपण काय करतो, तर बीजेटी जो आहे ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून काय करतो, सर्किटमध्ये यूज करतो. देन दिस इज ॲम्प्लिफाईड आउटपुट सिग्नल जे आहे बीजेटीचं इथं इंडिकेट केलेलं आहे. तर इनपुट सिग्नल काय असणार आहे, सायनोसायडल वेव्हफॉर्म असणार आहे. आउटपुट पण काय साइन सिग्नल आहे, फक्त इथं काय केलेलं आहे, तर एम्प्लिफाईड आउटपुट सिग्नल जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहे. देन ॲज अ एम्प्लिफायर असेल किंवा ॲज अ स्विच असेल तर आपण काय करतो, तर कॉन्फिगरेशन जे आहे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन काय करतो, बीजेटी जो आहे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये कनेक्ट करतो. तर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन जे आहे ते आपण स्टडी केलेलं आहे. सो सीई कॉन्फिगरेशन मीन्स व्हॉट, इन दिस इमिटर टर्मिनल दॅट इज कनेक्टेड टू द ग्राउंड. तर इथं काय, हा ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल आहे, एनपीएन ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल आहे. देन इथं हे इमिटर टर्मिनल काय केलेलं आहे, ग्राउंडला कनेक्टेड आहे. इनपुट टर्मिनल जे आहे बेस इनपुट टर्मिनल आहे, बेसच्या अक्रॉस काय केलेलं आहे, आरबी रेजिस्टन्स जो आहे दॅट इज कनेक्टेड. देन बेस विथ रिस्पेक्ट टू इमिटर काय केलेलं आहे, तर इनपुट पॉवर सप्लाय जो आहे तो कनेक्टेड आहे. कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉस आपण काय करतो, तर आउटपुट व्होल्टेज मेजर करतो, त्या आउटपुट करंट मेजर करतो. करंट जो आहे आय सी ने रिप्रेझेंट करतो. देन कलेक्टरच्या अक्रॉस रेजिस्टन्स जो आहे दॅट इज कनेक्टेड बाय आर सी. तर आर सी जो आहे दॅट इज रेजिस्टर अक्रॉस द कलेक्टर कंपोनंट दॅट इज गिवन बाय आर सी. देन कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू इमिटरच्या अक्रॉस काय केलेलं आहे, सप्लाय जो आहे व्हीसीसी कनेक्टेड आहे. कलेक्टर अँड इमिटरच्या इन बिटवीनचं व्होल्टेज जे आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय व्हीसीई. इनपुटचं व्होल्टेज जे आहे व्हीबीई ने रिप्रेझेंट करतो. तर आपण याच्यामध्ये सीई कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट आउटपुट पॅरामीटर्स जे आहे ते स्टडी केलेले. तर इनपुट आउटपुट पॅरामीटर जे आहे, तर सीई कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट व्होल्टेज जे आहे दॅट इज गिवन बाय व्हीबीई. दॅट टाइम इनपुट करंट काय करतो, आय बी ने रिप्रेझेंट करतो. देन आउटपुट करंट जो आहे, सॉरी आउटपुट व्होल्टेज जे आहे दॅट इज गिवन बाय व्हीसीई. तर व्हीसीई ने काय करतो, आउटपुट व्होल्टेज जे आहे दॅट वी रिप्रेझेंट दॅट टाइम आउटपुट करंट.
So output current that is given by IC. So IC is nothing but current flowing through the collector terminal. So here the parameters input characteristics आणि output characteristics जे आहे CE configuration च्या आपण स्टडी केल्या. तर CE configuration मध्ये काय होतं की इनपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे दॅट इज प्लॉटेड VBE वर्सेस IB. तर VBE मीन्स व्हॉट इनपुट पॅरामीटर जे आहे VBE इनपुट करंट जो आहे IB ने रिप्रेझेंट केलेला आहे. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे दॅट आर प्लॉटेड बाय युझिंग आउटपुट व्होल्टेज दॅट इज VCE वर्सेस IC. तर डायग्राम मध्ये तुम्हाला पॅरामीटर्स जे आहे ते इंडिकेट केलेले. करंट जो आहे करंट इंडिकेट केलेला आहे. देन व्होल्टेज जे आहे इनपुट व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहे. तर इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे VBE एक्स ऍक्सिस वरती वाय ऍक्सिस वरती IB प्लॉट करतो. सेम इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट सिग्नल आपण काय करणार आहे तर AC इनपुट सिग्नल पास करणार आहे. देन आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या इथं शेअर केलेलं आहे. तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सचं आपण स्टडी केलेलं आहे की आउटपुट कॅरेक्टरिस्टिक काय की 3 रिजन मध्ये ऑपरेट होतात. कट ऑफ रिजन, ऍक्टिव्ह रिजन अँड सॅच्युरेशन रिजन. तर कट ऑफ रिजन मीन्स व्हॉट रिजन अक्रॉस एक्स ऍक्सिस. तर कट ऑफ रिजन मध्ये काय असतं की ज्यावेळी इनपुट व्होल्टेज इन्क्रीजिंग असणार आहे दॅट टाइम करंट काय असतो 0 आणि स्लाइटली करंट जो आहे 0 to 1 च्या इन बिटवीन चेंज होतो. दॅट इज कॉल्ड ॲज कट ऑफ रिजन. देन CE कॉन्फिगरेशन मध्ये इथं हा जो आहे सॅच्युरेशन रिजन आपण स्टडी केलेला. तर सॅच्युरेशन रिजन मध्ये काय तर सॅच्युरेशन रिजन मध्ये VCE वर्सेस IC जे आहे लिनियर ग्राफिकल रिप्रेझेंटेशनने रिप्रेझेंट केलेले. तर इथं लिनियर मीन्स व्हॉट की ज्यावेळी व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे दॅट टाइम करंट ऑल्सो इन्क्रीजेस. that is the saturation region. Then next जे आहे ऍक्टिव्ह रिजन. तर ट्रान्झिस्टर ऍज अ ऍम्प्लिफायर आपण काय करतो ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय करतो ट्रान्झिस्टर ऍज अ ऍम्प्लिफायर म्हणून यूज करतो. तर इथं हे जे आहे ऍक्टिव्ह रिजन इंडिकेट केलेला आहे. तर ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय की ज्यावेळी व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे दॅट टाइम करंट काय होणार आहे एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला तुम्हाला कॉन्स्टंट रिडिंग जे आहे एकाच रेंज मध्ये मिळणार आहे. तर ऍक्टिव्ह रिजन जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. देन आउटपुट कॅरेक्टरिस्टिक मध्ये VCE वर्सेस IC प्लॉट केलेलं आहे. तर आपण काय करतोय DC लोड लाईन प्लॉट करणार आहे. तर कालच्या लेक्चरला तुम्हाला DC लोड लाईन कन्सेप्ट जो आहे तो सांगितला. तर DC लोड लाईन मीन्स व्हॉट की आपण एक्स ऍक्सिस वरती आणि वाय ऍक्सिस वरती काय करणार आहे क्यू पॉइंट जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे. तर क्यू पॉइंट काय करतो दॅट सेंटरला जे आहे तर ग्राफिकल ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय करतो सेंटरला काय करतो क्यू पॉइंट जो आहे तो प्लॉट करतो. तर एक्स ऍक्सिस वरती VCEQ ने काय करतो तर एक्स ऍक्सिस वरचा क्यू पॉइंट रिप्रेझेंट करतो. वाय ऍक्सिस वरचा क्यू पॉइंट जो आहे IC तर करंट ICQ ने काय करतो तर वाय ऍक्सिस वरचा क्यू पॉइंट जो आहे तो रिप्रेझेंट करतो. सो VCEQ and ICQ these are the two Q points that is in active region that we will plotted by using output characteristics of transistor. So this is the graphical representation for plotting Q point. So सपोज इथं रिडिंग जे आहे त्या प्लॉट केलेल्या आहे VCE IC चेंज होतोय सेंटरला प्लॉट केलेला आहे. तर एक्स ऍक्सिस वरती व्होल्टेज जे आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय 5 व्होल्ट. वाय ऍक्सिस वरती करंट जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय 10 मिली एम्पियर. सो आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज नथिंग बट VCQ जो पॉइंट आहे 5 व्होल्टने रिप्रेझेंट केलेला आहे आणि ICQ पॉइंट जो आहे 10 मिली एम्पियर ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर ICQ आणि VCQ कसा कॅल्क्युलेट करायचा काल इक्वेशन्स जे आहे दॅट सांगितले होते. तर VCEQ इज नथिंग बट व्हॉट दॅट इज नथिंग बट इक्वेशन VCC वरून काय करतो VCEQ पॉइंट जो आहे तो कॅल्क्युलेट करतो. ICQ मीन्स व्हॉट दॅट इज कॅल्क्युलेटेड बाय इक्वेशन VCC मायनस VBE डिवायडेड बाय RC वरून आपण काय करतो क्यू पॉइंट जो आहे तो कॅल्क्युलेट करतो इक्वेशन दॅट इज VCC डिवायडेड बाय IC ने.
So this is operating point or Q point. So Q point is nothing but what? That is, we will calculate it from graphical representation of output characteristic of CE configuration, that is common emitter configuration. That is, on x-axis we calculate VCEQ point, that is VCEQ is nothing but that is equal to VCC, and we will plot point ICQ. So ICQ is nothing but what? That is nothing but VCC divided by RC यूज करून आपण काय करतो, ICQ पॉइंट जो आहे तो कॅल्क्युलेट करतो. देन नेक्स्ट जे आहे की क्यू पॉइंट जो आहे, तर इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काय केलेलं आहे की सपोज क्यू पॉइंट जो आहे, तर प्रत्येक पॉइंट वरती आपण काय करणार आहे, प्रत्येक लाईन वरती काय करणार आहे, पॉइंट जो आहे तो प्लॉट करणार आहे. की सपोज तुमचा या लाईन वरती इथं पॉइंट आहे, दॅट टाइम इनपुट सिग्नल आउटपुट सिग्नल काय येणार आहे, इनपुट सिग्नल काय, इनपुट साठी व्होल्टेज साठी सिग्नल काय येणार आहे आणि करंट साठी सिग्नल काय येणार आहे, ते इथं फक्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशनने काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशनने काय केलेलं आहे, तर VCEQ आणि ICQ ची काय केलेली आहे, डायग्राम जी आहे, सिग्नल्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेले. तर सिग्नल्स जे आहे ते काय केलेले, सायनुसायडल वेवफॉर्मने काय केलेले, सिग्नल जे आहे ते रिप्रेझेंट केलेले. तर ऍक्च्युअल आपला सेंटरला काय असतो, क्यू पॉइंट जो आहे तो सेंटरला असतो. तर इनपुट सिग्नल जो आहे, करंटच्या अक्रॉसची वेवफॉर्म जी आहे ती इथं इंडिकेट केलेली आहे. आउटपुटच्या अक्रॉस, आउटपुट व्होल्टेजच्या अक्रॉसची वेवफॉर्म जी आहे ती इथं रिप्रेझेंट केलेली आहे. सो क्यू पॉइंट इज नथिंग बट व्हॉट, दॅट इज वी विल मेजर ICEQ अँड VCEQ. तर ICEQ आणि VCEQ साठी इक्वेशन जे आहे ते सांगितलेले आहेत. तर याच्यामध्ये ट्रान्झिस्टर बायसिंग मध्ये, तर ट्रान्झिस्टर बायसिंग मध्ये काय की आपण सीई कॉन्फिगरेशन मध्ये काय करतो, बीटा पॅरामीटर जो आहे तो कॅल्क्युलेट करतो. सो बीटा इज नथिंग बट व्हॉट, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. तर आउटपुट करंट जो आहे IC अपॉन IB ने रिप्रेझेंट करतो. देन टेम्परेचर स्टॅबिलिटी फॅक्टर सांगितलेलं. तर स्टॅबिलिटी फॅक्टर जे आहे, तर एस ने आपण काय करतो, स्टॅबिलिटी फॅक्टर जो आहे तो कॅल्क्युलेट करतो. तर याच्यामध्ये टेम्परेचर स्टॅबिलिटी जी आहे, दॅट इज डिपेंड्स अपॉन दिस क्यू पॉइंट अनालिसिस. सो क्यू पॉइंट अनालिसिस स्टॅबिलिटी फॅक्टर जे आहे एस इज इक्वल टू बीटा प्लस 1 ने आपण काय करतो, स्टॅबिलिटी जी आहे सर्किट मध्ये रिप्रेझेंट करतो. तर स्टॅबिलिटी फॅक्टर साठी आपण काय केलेलं आहे, तर बायसिंग मेथड जे आहे त्या स्टडी केलेल्या. तर त्याच्यामध्ये फिक्स्ड बायसिंग मेथड अँड व्होल्टेज डिवायडर बायसिंग मेथड जी आहे ती स्टडी केलेली. तर फिक्स्ड बायसिंग मध्ये काय, सिंगल रेजिस्टर यूज करतो. तर सिंगल रेजिस्टर काय करतो आपण, तर बेस आणि पॉझिटिव्ह एंड जो आहे पॉवर सप्लायच्या पॉझिटिव्ह एंडच्या अक्रॉस काय करतो, RB रेजिस्टर जो आहे फिक्स्ड बायसिंग कॉन्फिगरेशन मध्ये कनेक्ट करतो. तर याच्यामध्ये काय की फिक्स्ड बायसिंग कॉन्फिगरेशन जे आहे ते तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं कालच्या लेक्चरला. तर फिक्स्ड बायसिंग मध्ये काय असतं की NPN ट्रान्झिस्टर असेल किंवा PNP ट्रान्झिस्टर असेल, तर ज्यावेळी NPN ट्रान्झिस्टर असेल दॅट टाइम आपण काय करणार आहे, तर बेस रेजिस्टर RB रेजिस्टर जो आहे that we will connect base with respect to positive end of VCC. And if we are using PNP transistor, that time we will connect, that is base register with respect to negative terminal of VCC. So in fixed biasing method, तर फिक्स्ड बायसिंग मेथड मध्ये काय करणार आहे, तर व्होल्टेज जे आहे, RB रेजिस्टन्स जो आहे तो इथं VCC च्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे. आउटपुट व्होल्टेज काय करणार आहे, तर VCE च्या अक्रॉस आपण काय करणार आहे, आउटपुट व्होल्टेज जे आहे, कलेक्टर टर्मिनल जे आहे आउटपुट टर्मिनल आहे, बेस टर्मिनल जे आहे इनपुट टर्मिनल आहे. तर आउटपुटच्या अक्रॉस काय करणार आहे, तर आउटपुट व्होल्टेज जे आहे कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू इमिटर मेजर करणार आहे. इमिटर जे आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे. तर कलेक्टर आणि इमिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय केलेलं आहे, VCE ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन VB काय आहे तुमचं, इनपुट व्होल्टेज आहे, दॅट इज व्होल्टेज बिटवीन बेस अँड इमिटर.
that is given by VBE. देन बेस मधून फ्लो होणारा करंट जो आहे आय बी ने रिप्रेझेंट केलेला आहे. कलेक्टर मधून फ्लो होणारा करंट काय केलेला आहे आय सी ने रिप्रेझेंट केलेला आहे. इमिटर मधून फ्लो होणारा करंट काय केलेला आहे आय ई ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स लॉ तर आपण काय करणार आहे तर करंट इक्वेशन जे आहे ते डिनोट करणार आहे. तर करंट इक्वेशन तर इन जनरल इक्वेशन जे आहे व्ही इज इक्वल टू आय आर ने आपण काय करतो तर व्होल्टेज इक्वेशन जे आहे ते रिप्रेझेंट करतो. व्ही इज इक्वल टू आय आर. तर आय इज नथिंग बट व्हॉट की इन टर्म्स ऑफ जर आपण करंट इक्वेशन डिनोट करत असणार तर आय इज इक्वल टू काय करतो व्ही डिवायडेड बाय आर ने काय करतो आपण करंट जो आहे तो रिप्रेझेंट करतो. तर इथं सेम डायग्राम मध्ये काय केलेलं आहे तर आय बी जो आहे इनपुट करंट जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड. सो इनपुट करंट इज नथिंग बट इनपुटच्या अक्रॉसचं व्होल्टेज दॅट इज द डिफरन्स बिटवीन VBB मायनस VBE डिवायडेड बाय इनपुटच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स जो आहे आर बी ने डिनोट केलेला आहे. सो इनपुट करंट IB is given by VBB minus VBE divided by RB. So VBE, that is here the voltage across this resistance minus input voltage, that is VBE divided by RB ने काय करणार आहे that is input parameter जे आहे तो डिनोट करणार आहे. देन आउटपुट पॅरामीटर जे आहे ते आपण डिनोट करणार आहे. तर आउटपुट पॅरामीटर काय करतो आपण तर आउटपुट जे आहे दॅट इज डिनोटेड बाय IC. तर आउटपुट करंट काय करतो सर्किट मधला IC ने डिनोट करतो. सो IC इज नथिंग बट काय की बीटा पॅरामीटर. तर सीई कॉन्फिगरेशन मध्ये आपण काय करतो बीटा पॅरामीटर जो आहे तो कॅल्क्युलेट करतो. दॅट इज बीटा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू IC अपॉन IB. सो IC इज नथिंग बट बीटा इंटू IB. तर सीई कॉन्फिगरेशन मध्ये आपण काय करतो तर IC पॅरामीटर जो आहे तो कॅल्क्युलेट करतो. दॅट इज IC इज नथिंग बट बीटा इंटू IB. देन की आपण काय करणार आहे आउटपुट साठी काय करणार आहे तर KVL लूप अप्लाय करून काय करणार आहे आउटपुट साठी इक्वेशन जे आहे ते डिनोट करणार आहे. दॅट इज VCC मायनस VRC. तर VRC इज नथिंग बट दॅट इज IC इंटू RC डिनोट केलं तरी चालेल मायनस व्होल्टेज अक्रॉस दिस VCE. दॅट इज VCC मायनस ICRC minus VCE, that is called as a व्होल्टेज इक्वेशन. तर व्होल्टेज इक्वेशन आपण काय करणार आहे आउटपुट साइडचं इन टर्म्स ऑफ VCE डिनोट करणार आहे. तर VCE इज नथिंग बट VCC मायनस VRC. तर VRC इज नथिंग बट इथं सांगितलं IC इंटू RC. तर इथे इक्वेशन मध्ये काय केलेलं आहे VCE इज इक्वल टू VCC मायनस IC इंटू RC ने काय केलेलं आहे व्होल्टेज इक्वेशन जे आहे आउटपुट साठी डिनोट केलेलं आहे. देन फिक्स्ड बायसिंग मेथड मध्ये की इनपुट करंट काय करतो दॅट इज गिवन बाय IB इज इक्वल टू VBB मायनस VBE डिवायडेड बाय RB. देन beta factor, that is nothing but IC divided by IB, or you can write as a IC is equal to beta into IB. Then VCE, so VCE is nothing but VCC minus ICRC. तर आपण काय करणार आहे तर फिक्स्ड बायसिंग मेथड असेल किंवा व्होल्टेज डिवायडर बायसिंग मेथड असेल तर त्याच्यामध्ये काय करणार आहे तर क्यू पॉइंट अनालिसिस जे आहे ते प्लॉट करणार आहे. तर क्यू पॉइंट अनालिसिस मीन्स व्हॉट तर एक्स ऍक्सिस वरती व्होल्टेज आणि वाय ऍक्सिस वरती काय करणार आहे करंट इक्वेशन जे आहे ते प्लॉट करणार आहे. तर आता व्होल्टेज इक्वेशन जे आहे DC लोड लाईन साठी तुम्हाला सांगितलं. तर DC लोड लाईन साठी काय सांगितलं इक्वेशन जे आहे क्यू पॉइंट सेंटरला कनेक्टेड आहे. एक्स ऍक्सिस वरती आपण काय करणार आहे तर VCE क्यू पॉइंट प्लॉट करणार आहे. सो VCE point is nothing but VCC and IC is nothing but what? That is nothing but VCC divided by RC. That is the Q point on a Y axis. So VCE max is nothing but VCC. तर इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काय शेअर केलेलं आहे तर VCC जो आहे तो काय केलेला आहे तर VCE क्यू पॉइंट रिप्रेझेंट केलेला आहे
आणि आय सी क्यू पॉइंट जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय व्हीसीसी डिवायडेड बाय आरसी ने काय केलेलं आहे तर क्यू पॉइंट जो आहे तो वाय ऍक्सिस वरती रिप्रेझेंट केलेला आहे फॉर इनपुट आउटपुट पॅरामीटर वरून काय केलेलं आहे तर इथं पॅरामीटर्स जे आहे ते प्लॉट केलेले आहेत ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये. देन नेक्स्ट जे आहे की आपण काय करणार आहे तर सेकंड मेथड जे आहे तर लोड लाईन कन्सेप्ट लक्षात आला. डीसी लोड लाईन तर आपण काय करणार आहे सेंटरला काय करणार आहे ऍक्च्युअली डीसी लोड लाईन जे आहे सेंटरला पॉइंट जो आहे तो क्यू पॉइंट प्लॉट करणार आहे. त्याच्यानुसार एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरती काय करणार आहे पॉइंट्स जे आहे ते मेजर करणार आहे. दॅट इज फिक्स्ड बायस कॉन्फिगरेशन की सपोज त्याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल्स जे आहे क्वेश्चन पेपर मध्ये दिलेले असतात की सपोज बीटा पॅरामीटर दिलेला आहे व्हीसी सी दिलेला आहे आयसीआरसी ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि सपोज व्हीसी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली असेल तर फक्त काय करायचे इक्वेशन्स मध्ये आपण काय करणार आहे व्हॅल्यूज जे आहे त्या पुट करणार आणि क्यू पॉइंट जे आहे ते फाइंड आउट करतो की सपोज इथं काय दिलेलं आहे बीटा इज इक्वल टू 100 दिलेलं आहे. देन आरसी ची व्हॅल्यू किती दिली आहे 1.5 किलो ओहम दिलेली आहे. व्हीसीसी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10 व्होल्ट दिलेली आहे. देन आय सी इज इक्वल टू इक्वेशन जे आहे ते डिनोट करणार आहे तर आय सी इज नथिंग बट बीटा इंटू आपण काय करतो आय बी रिप्रेझेंट करतो तर बीटा इंटू आय बी जो आहे तर आय सी तर आय बी जो आहे पॉईंट इथं क्यू पॉईंट की डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे क्यू पॉईंट इथं दिलेला आहे तर आय बी ची व्हॅल्यू काय घेतली आहे इथं 30 मायक्रो अँपियर तर क्यू पॉईंट वरती आय बी ची व्हॅल्यू किती आहे 30 मायक्रो अँपियर तर बीटा इंटू आय बी तर बीटाची व्हॅल्यू 100 दिली आहे इंटू आय बी काय केलेलं आहे 30 मायक्रो अँपियरने मल्टिप्लाय केलेलं आहे. आय सी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे व्हीसीई तर व्हीसी इज नथिंग बट व्हॉट व्हीसीसी मायनस आय सी आर सी तर व्हीसीसी ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 व्होल्ट मायनस आय सी ची व्हॅल्यू किती आली आहे तुमची 3 मिली अँपियर इंटू आर सी किती दिलेला आहे दॅट इज 1.5 किलो ओहम दिलेला आहे. तर कॅल्क्युलेशन सिम्पल कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन करा व्हीसीसी ची व्हॅल्यू जी आहे ती मिळेल. तर ग्राफ वरती व्हॅल्यू दिलेल्या असतील त्याच्यावरून फक्त तुम्हाला काय व्हीसीसी आणि आयसी ची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. देन सेम एक्झाम्पल जे आहे ते इथे शेअर केलेलं आहे. सिम्पल एक्झाम्पल आहे फक्त फॉर्म्युल्यामध्ये काय करायच्यात व्हॅल्यूज ज्या आहे त्या पुट करायच्यात. तर फिक्स्ड बायस मेथड मध्ये आपण काय केलेलं आहे क्यू पॉइंट जो आहे तो प्लॉट केलेला आहे. देन नेक्स्ट जे आहे एकच मिनिट देन नेक्स्ट जे आहे की आपण काय केलेलं ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन जे आहे ते स्टडी केलेले. तर ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन मध्ये आपण काय केलेलं कॉमन बेस कॉन्फिगरेशन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आणि कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन जे आहे ते स्टडी केलेलं. तर कॉमन बेस कॉमन इमिटर आणि कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन तर कॉमन मीन्स वॉट कॉमन बेस मध्ये काय असणार आहे बेस टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू द कॉमन. इमिटर मध्ये आपण काय करणार आहे इमिटर टर्मिनल जे आहे कॉमनला कनेक्ट करणार आहे आणि कलेक्टर कॉमन कलेक्टर मीन्स वॉट कलेक्टर टर्मिनल जे आहे दॅट वी विल कनेक्ट टू द कॉमन दॅट इज कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन कॉमन बेस कॉन्फिगरेशन अँड कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. तर याच्यामध्ये आपण काय करतो टर्मिनल्स जे आहे ते कॉमनला कनेक्ट करतो. देन बीजेटी मध्ये सिम्बॉल जो आहे तो तुम्हाला दाखवलेला आहे एनपीएन ट्रान्झिस्टरचा हा जो आहे सिम्बॉल आहे तर एनपीएन तर बेस टर्मिनल की फर्स्ट कॉन्फिगरेशन आपण काय स्टडी करतोय कॉमन बेस कॉन्फिगरेशन तर कॉमन बेस काय केलेली आहे तर जंक्शन जे आहे ते ड्रॉ करून घेतलेले आहेत. तर इथं काय
इमिटर बेस जंक्शन ईबी जंक्शन डिनोट केलेलं आहे. इथं कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू बेस मीन्स सीबी जंक्शन जे आहे ते डिनोट केलेलं आहे. तर इमिटर बेसच्या अक्रॉस आपण काय करणार आहे, इनपुट पॅरामीटर कॅल्क्युलेट करणार आहे. आणि सीबी जंक्शनच्या अक्रॉस तर कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू इमिटर आपण काय करणार आहे, आउटपुट पॅरामीटर्स जे आहे ते कॅल्क्युलेट करणार आहे. दॅट इज सीबी कॉन्फिगरेशन जे आहे ते स्टडी केलं. देन सेकंड डायग्राम जे आहे सीई कॉन्फिगरेशन, की आता सीई कॉन्फिगरेशन जे आहे ते तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. तर सीई कॉन्फिगरेशन मध्ये काय केलं, फक्त सिम्बॉल जो आहे तो काय केला इथं रोटेट केलेला आहे, की जेणेकरून तुमचं इमिटर टर्मिनल काय होणार आहे, ग्राउंडला कनेक्ट होणार आहे. देन इनपुट पॅरामीटर आपण काय करणार आहे, दॅट इज बेस विथ रिस्पेक्ट टू इमिटर. आणि आउटपुट पॅरामीटर काय करणार आहे, कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू इमिटर काय करणार आहे, तर आउटपुट पॅरामीटर जे आहे ते कॅल्क्युलेट करणार आहे. तर इथं इनपुटच्या अक्रॉस तुमचं जंक्शन जे आहे ते कोणतं असणार आहे, बेस विथ रिस्पेक्ट टू इमिटर. आणि आउटपुटच्या अक्रॉस जंक्शन जे आहे सी ई ने रिप्रेझेंट केलेले, दॅट इज कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू इमिटर. दॅट इज आउटपुट जे आहे ते डिनोट केलेले आहे. देन सीई कॉन्फिगरेशन आपण स्टडी केलं. तर सीई कॉन्फिगरेशन मध्ये काय, की सिम्बॉल फक्त काय केला, रोटेट केला, की जेणेकरून कलेक्टर टर्मिनल काय होणार आहे, तुमचं ग्राउंडला कनेक्ट होणार आहे. तर इथं कलेक्टर जो आहे ग्राउंडला कनेक्ट केला. तर इनपुट पॅरामीटर काय करणार आहे आपण, बेस विथ रिस्पेक्ट टू कलेक्टर इनपुट पॅरामीटर कनेक्ट करणार आहे. आणि आउटपुट पॅरामीटर काय करणार आहे, इमिटर विथ रिस्पेक्ट टू कलेक्टर काय करणार आहे, आउटपुट पॅरामीटर्स जे आहे सर्किट मध्ये कलेक्ट करणार आहे. तर इनपुट जे आहे, इनपुटच्या अक्रॉस बी सी जंक्शन दॅट इज बेस विथ रिस्पेक्ट टू कलेक्टर. आणि आउटपुटच्या अक्रॉस जंक्शन जे आहे इमिटर विथ रिस्पेक्ट टू कलेक्टर जे आहे ते डिनोट केलेले आहे. तर इनपुट आउटपुट पॅरामीटर्स जे आहे ते आपण काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. इनपुट कॅरेक्टर इनपुट साठी काय करणार आहे, की जे टर्मिनल कॉमनला आहे ते कॉमनला कनेक्ट करणार आहे. आणि त्याच्या अक्रॉस दोन टर्मिनलच्या अक्रॉस इनपुट आणि रिमेनिंग टू टर्मिनलच्या अक्रॉस दॅट इज कॉमन टर्मिनलच्या अक्रॉस काय करणार आहे, इनपुट आउटपुट पॅरामीटर्स जे आहे ते काउंट करणार आहे. देन सीई कॉन्फिगरेशन असेल तर सीई कॉन्फिगरेशन मध्ये काय केलेलं आहे, दॅट इज इमिटर टर्मिनल जो आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे. देन नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये काय आहे, की आपण काय करणार आहे, इनपुट आउटपुट पॅरामीटर्स जे आहे सीबी कॉन्फिगरेशन मध्ये डिनोट केलेले, की बेसच्या वेळी कॉमन असणार आहे दॅट टाइम इनपुट व्होल्टेज काय करणार आहे, इमिटर आणि बेसच्या अक्रॉस मेजर करणार आहे. इनपुट करंट आणि इनपुट व्होल्टेज आपण काय करणार आहे, मेजर करणार आहे. तर इनपुट व्होल्टेज काय येणार आहे सांगा, सीबी कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट व्होल्टेज कशाने डिनोट करणार आहे आपण, इनपुट व्होल्टेज आणि इनपुट करंट झालेलं आहे, शिकवलेलं आहे, फक्त परत एकदा रिवाइज करतेय. सीबी कॉन्फिगरेशन मध्ये सांगा इनपुट व्होल्टेज इनपुट करंट काय येणार आहे पॅरामीटर, चॅट बॉक्स मध्ये शेअर करा, चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. इनपुट पॅरामीटर काय येणार आहे, इनपुट व्होल्टेज इनपुट करंट काय येणार आहे सीबी कॉन्फिगरेशन मध्ये, चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. सीबी कॉन्फिगरेशन आपण स्टडी केलेलं आहे. दॅट इज इनपुट पॅरामीटर आपण काय करणार आहे, तर इमिटर आणि बेसच्या अक्रॉस काय करणार आहे, इनपुट पॅरामीटर्स जे आहे ते मेजर करणार आहे. तर इनपुट करंट काय येणार आहे, तर इनपुट करंट मीन्स व्हॉट, दॅट इज करंट फ्लोईंग थ्रू इनपुट टर्मिनल. तर इनपुट करंट काय असणार आहे, सीबी कॉन्फिगरेशन मध्ये आय ई ने आपण काय करणार आहे, इनपुट करंट जो आहे तो डिनोट करणार आहे. दॅट टाइम व्होल्टेज जे आहे दॅट इज वी विल measure, that is voltage between emitter and base, that is VEB or VBE ने आपण काय करणार आहे, voltage जे आहे that we will denote in input parameter. Then output parameter, that time we will measure output current by that is collector terminal च्या across चा current I C ने represent करणार आहे.
कलेक्टर आणि बेस मधून फ्लो होणारा व्होल्टेज काय VCB ने डिनोट करणारे. तर इनपुट व्होल्टेज जे आहे दॅट इज डिनोटेड बाय VEB and input current is represented by IE. According to that, we have studied the common base input characteristics. तर इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते आपण या शेप मध्ये स्टडी केलेलं. सो इनपुट व्होल्टेज VEB व्हर्सेस इनपुट करंट IE ने आपण काय केलेलं तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते या शेप मध्ये स्टडी केलेलं. देन दॅट टाइम VCB पॅरामीटर आपण काय करणार आहे कॉन्स्टंट जो आहे की ज्यावेळी प्रॅक्टिकल स्टडी करणार आहे तर प्रॅक्टिकल त्यावेळी काय करणार आहे तर VCB पॅरामीटर जो आहे तो कॉन्स्टंटला सेट करणार आहे. दॅट इज देन नेक्स्ट जे आहे की आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते आपण स्टडी केल्या होत्या. तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक आपण काय करणार आहे कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहे बेस काय करणार आहे सॉरी कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू बेस काय करणार आहे आउटपुट पॅरामीटर्स जे आहे ते डिनोट करणार आहे. तर आउटपुट करंट जो आहे तो IC ने रिप्रेझेंट करणार आहे. इनपुट सॉरी आउटपुट व्होल्टेज जे आहे VCB ने रिप्रेझेंट करणार आहे. VCB ने काय करणार आहे आउटपुट व्होल्टेज जे आहे ते रिप्रेझेंट करणार आहे. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते आपण स्टडी केलेलं आहे CB कॉन्फिगरेशनचं. तर CB कॉन्फिगरेशन मध्ये Y ऍक्सिस वरती आउटपुट करंट, X ऍक्सिस वरती काय करणार आहे आउटपुट व्होल्टेज दॅट इज VCB ने काय करणार आहे आउटपुट व्होल्टेज जे आहे ते प्लॉट करणार आहे. देन CB कॉन्फिगरेशन मध्ये काय की ऍक्टिव्ह रिजन, कट ऑफ रिजन आणि सॅच्युरेशन रिजन. तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे CB कॉन्फिगरेशनच्या आपण स्टडी केल्या होत्या की याच्यामध्ये ऍक्टिव्ह रिजन काय केलेलं आहे तर कॉन्स्टंट रिडिंग जे आहे की व्होल्टेज ज्यावेळी इन्क्रीज होणार आहे दॅट टाइम करंटच्या रिडिंग काय मिळणार आहे कॉन्स्टंट मिळणार आहे. देन सॅच्युरेशन रिजन आपण CB कॉन्फिगरेशन मध्ये X ऍक्सिसच्या लेफ्ट साइडला स्टडी केलेला. तर सॅच्युरेशन जो आहे दॅट करस्पॉन्ड्स टू द निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ व्होल्टेजेस. तर इथं सॅच्युरेशन रिजन मध्ये काय तर निगेटिव्ह व्हॅल्यूला काय करणार आहे तर सॅच्युरेशन रिजन जो आहे CB कॉन्फिगरेशन मध्ये दॅट करस्पॉन्ड्स. देन एक्स कट ऑफ रिजन जो आहे दॅट इज सेम दॅट इज अक्रॉस X ऍक्सिसच्या अक्रॉस काय केलेला आहे तर कट ऑफ रिजन जो आहे तो डिनोट केलेला आहे. तर याच्यामध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण 3 रिजन्सने स्टडी केलेलं CB, CE आणि CC कॉन्फिगरेशन मध्ये. तर CB कॉन्फिगरेशन मध्ये कट ऑफ रिजन जो आहे X ऍक्सिसच्या अक्रॉस ऍक्टिव्ह रिजन जो आहे तो इथं कॉन्स्टंट लाईनने रिप्रेझेंट केलेला आहे आणि सॅच्युरेशन रिजन जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड दॅट इज लेफ्ट ऑफ Y ऍक्सिस दॅट इज it corresponds to the negative value of voltages. तर CB कॉन्फिगरेशन मध्ये काय तर कट ऑफ सॉरी सॅच्युरेशन रिजन मध्ये काय असणार आहे तर व्होल्टेज जे आहे ते निगेटिव्ह असणार आहे. दॅट टाइम करंट काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. दॅट इज CB कॉन्फिगरेशन. तर CB कॉन्फिगरेशन आणि CE कॉन्फिगरेशन जे आहे तर दोन्ही मधला तुम्हाला डिफरन्स जो आहे तो दाखवला. तर CE कॉन्फिगरेशन वरून काय करणार आहे आपण तर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे त्या डिनोट करतो. तर कॉन्फिगरेशन वरून आपण काय करणार आहे DC लोड लाईन पॉइंट्स जे आहे ते प्लॉट करणार आहे. तर DC लोड लाईन कन्सेप्ट लक्षात आलाय. CB कॉन्फिगरेशन असेल, CE कॉन्फिगरेशन असेल किंवा CC कॉन्फिगरेशन असेल तर CB कॉन्फिगरेशन मध्ये आपण काय करतो तर अल्फा पॅरामीटर कॅल्क्युलेट करतो. CE कॉन्फिगरेशन मध्ये काय करतो बीटा पॅरामीटर जो आहे तो कॅल्क्युलेट करतो आणि CC कॉन्फिगरेशन मध्ये काय करतो गॅमा पॅरामीटर जो आहे तो कॅल्क्युलेट करतो. तर याच्यामध्ये CB, CE, CC कंपॅरिझन करून बघायचं की तिघांमध्ये डिफरन्स जो आहे तो तुम्ही डिनोट करायचा. देन नेक्स्ट जे आहे तर याच्यामध्ये परत जे आहे स्लाइड ऍक्च्युअल दाखवते. तर आपण कॉन्फिगरेशन जे आहे ते तुम्हाला दाखवले आता
क्यू पॉइंट अनालिसिस जे आहे ते ऍक्च्युअल ग्राफवरती कसं प्लॉट करतो तो पण व्हिडिओ जो आहे तो दाखवला. की क्यू पॉइंट जो आहे की आपण फिक्स्ड बायसिंग मेथड मध्ये काय केलेला तर क्यू पॉइंट जो आहे तो प्लॉट केलेला. तुम्ही व्होल्टेज डिवायडर ऍप्लिकेशन घेऊन व्होल्टेज डिवायडर मेथड मध्ये पण काय करू शकता तर क्यू पॉइंट जो आहे तो प्लॉट करू शकता. देन या युनिट मध्ये लास्ट पॉइंट जे आहे तो आपण दॅट इज रिलेशन बिटवीन अल्फा बीटा इन NPN ट्रान्झिस्टर स्टडी करणार आहे. तर आता अल्फाचं इक्वेशन तुम्हाला सांगितलं होतं, बीटाचं इक्वेशन जे आहे ते सांगितलं होतं. तर अल्फा पॅरामीटर जो आहे तो आपण काय करतो CB कॉन्फिगरेशन मध्ये कॅल्क्युलेट करतो. बीटा पॅरामीटर जो आहे तो आपण काय करतो CE कॉन्फिगरेशन मध्ये कॅल्क्युलेट करतो. तर अल्फा अँड बीटा इज नथिंग बट व्हॉट दॅट इज करंट गेन एम्प्लिफिकेशन फॅक्टर. सो alpha is current gain amplification factor in CB configuration and beta is nothing but what that is current gain or amplification factor in CE configuration. So beta is given by IC upon IB and alpha is given by IC upon IE. तर इक्वेशन्स जे आहे ते माहिती असले पाहिजे. देन की आपण NPN ट्रान्झिस्टर PNP ट्रान्झिस्टरचं ऑपरेशनल डायग्राम जे आहे त्या स्टडी केल्या होत्या. तर ऑपरेशनल डायग्राम मध्ये IE दॅट इज नथिंग बट टोटल करंट. तर सर्किट मधला टोटल करंट जो आहे दॅट इज गिवन बाय IE इज इक्वल टू IC प्लस IB ने आपण काय करतो टोटल करंट जो आहे तो रिप्रेझेंट करतो. देन इथं इक्वेशन मध्ये IC जे आहे तर आपण काय करणार आहे अल्फा इन टर्म्स ऑफ बीटा डिनोट करणार आहे आणि बीटा जो आहे दॅट वी विल डिनोट इन टर्म्स ऑफ अल्फा. तर अल्फा जो आहे दॅट इज डिनोटेड बाय अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन बीटा प्लस 1 आणि बीटा जो आहे इन टर्म्स ऑफ अल्फा दॅट वी विल रिप्रेझेंट बाय बीटा इज इक्वल टू अल्फा डिवायडेड बाय अल्फा मायनस 1 ने आपण काय करणार आहे तर बीटा जो आहे तो डिनोट करणार आहे. तर त्यासाठी एक्सप्रेशन जे आहे ते अल्फा आणि बीटाचं इथं डिनोट केलेलं आहे. तर ऍक्च्युअल एक्सप्रेशन जे आहे ते परत काय करते नेक्स्ट लेक्चरला डिटेल मध्ये एक्सप्लेन करते की व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन अल्फा अँड बीटा. तर टाइम लिमिट जो आहे तो संपलेला आहे त्याच्यामुळे डिस्कनेक्ट होईल. तर ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर अल्फा आणि बीटाचा रिलेशन. तर एकच पॉइंट लास्टचा या युनिट मधला राहिलेला आहे. क्लास टेस्ट साठी प्रिपेअर करताना फर्स्ट युनिट सेकंड युनिट आणि थर्ड युनिट मधलं NPN ट्रान्झिस्टरचं ऑपरेशन PNP ट्रान्झिस्टरचं ऑपरेशन ॲज वेल ॲज CB CE CC कॉन्फिगरेशन 5 पॉइंट जे आहे ते प्रिपेअर करायचे. PPT जे आहे याच्या नोट्सच्या PPT ज्या आहे त्या शेअर करते. तर क्लास टेस्ट 1 साठी तुमचा सिलेबस जो आहे फर्स्ट युनिट सेकंड युनिट आणि